प्रकरणी विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांच्याशी देखील सविस्तर बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, तीही पाहूयात। परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर साहेब जे आपल्या सोबत जोडलेले आहेत। साहेब, ज्यावेळी आपण या मुलीचा शोध घेत होतात, खरं तर आपण पहिल्या वेळी ज्यावेळी मुलगी पळून गेली त्याच्यानंतर आपण तिला रेस्क्यू केलं होतं आणि पुन्हा कुटुंबियांच्या स्वाधीन केलं, आता पुन्हा मुलगी पळून ती गेलेली आहे त्याच मुलाकडे। काय वाटतं, हे संपूर्ण प्रकरण काय आहे? एक जवळजवळ 10 दिवस पूर्वी मुलींची आई माझ्या ऑफिसमध्ये आली होती आणि असं हे प्रकरण झालं। मला त्यांनी संपूर्ण जे घटनाक्रम मला सांगितलं होतं। ते मुली कॉलेजला जात होती आणि तिकडे हे मुलं जे आम्ही वर्षानुवर्ष आम्ही बोलत होतो, हे लव जिहादची प्रकरण, पण लोक त्यावेळा आम्हाला सिरियसली घेत नव्हतं। काय नेमकी वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळाली? आई माझ्याकडे आली मुलींची, त्याच वेळा मी आमच्या बजरंग दलचे कार्यकर्त्यांना पाठवलं होतं। 500 रुपयाच्या नोटरीवर असं एक लिव्ह इन रिलेशनच्या ॲग्रीमेंट त्याने लिहून दिलं आहे आणि कोणी लिहून दिलं आहे? कोणाकडे असा राईट आहे? हे टोटली इल्लिगल आहे। ते नोटरी केलं असं लोकांना पण अटक केला पाहिजे, सगळ्यावर हे ॲक्शन घ्यायला पाहिजे। ते मुलींना आम्ही सोडवून आणलं होतं, आमच्या बजरंग दलने कार्यकर्ता बोरिवलीवरून त्यांच्या मुलींना सोडवून आणि फॅमिलीला परिवारांना दिली होती आणि त्या परिवार मुलींना घेऊन कल्याणसुद्धा गेली होती। मुली 5 दिवस परिवारबरोबर राहत होती आणि नंतर तिथून परत पळून गेली आहे। अशा पद्धतींवरती कुठेतरी रोग बसावी ही मागणी आता विश्व हिंदू परिषदेकडून करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जयस्वाल समी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। आणि यानंतर